घे सुमे, तुला पाणी हवं होतं ना, घे पी. सुमे तू जा. वाय सुमे, मी आज बोलतेय, तुला जायचं होतं ना, मग तू जा. तुला कोणी बी अडवणार नाही. तुला बी तुझे स्वप्न पूर्ण करायचा हक्क आहे. कर तुझे स्वप्न पूर्ण. पण फक्त एक गोष्ट ऐकशील का? तिकडे गेल्यावर मागे वळून बघू नकोस, इकडे येऊ नकोस, आणि रडू तर अजिबातच नकोस बाई. मारेकरांनी कधी बी रडायचं नसतं. आणि मामा मामींचं काय झालं ते बी विचारू नकोस, कारण का तू गेल्यावर ते या जगातच नसणार आहेत. अगं असं काय बघतेस, मी खरं तेच बोलतेय. बरं ठीक आहे, चल आपण असं समजूया की तू भर मांडवातून पळून गेलीस आणि या धक्क्यातून ते सावरले, तरी बी आजूबाजूची लोक त्यांना काय जगू देणार आहेत होय? आणि मामा जेव्हा केव्हा बाजारात जाईल ना, त्यावेळेस घर फोड्या पोरीचा बाप आलाय असं म्हणतील ग. नदीवरच्या वडाला लटकून घ्यायला एवढे टोमणेलाही झाले का? पर तेव्हा बी तू येऊ नकोस, आणि मामा मामी कसे गेले ते बी विचारू नकोस, आणि रडू तर अजिबातच नकोस बाई. आणि तुझ्या एकटीसाठी 2 घरं बर्बाद झालीच पाहिजेत. तुझ्या मोठमोठ्या स्वप्नांसाठी 2 घरांची आणि आई बाबांची राखी खूप छोटी किंमत आहे का सुमी? पर एक ध्यानात ठेव, ज्याच्या जीवावर मुंबईला चाललीस ना, त्या अंकुश भाऊला अजिबात दुखावू नकोस हा. त्यांनी मुंबईमध्ये तुझ्यासाठी पायघड्याच अंथरल्यात. इथं आई बापांनी त्यांचा जीव काढून तुझ्या टाचेखाली ठेवलाय, पण त्यापेक्षा त्या पायघड्या जास्त महत्वाच्या तुम्ही. हा, तू तिकडेच जा. तू जा, तू गेलीच पाहिजे लग. तू गेलीस की तू बी ह्यातून सुटशील आणि आम्ही समजे बी सुटू बघ ह्यातून. मामा मामींना काय सांगायचं ते मी बघते, पर तू गेलीच पाहिजे सुमी. तू जा. तरला मृताची येळ जवळ आली, अजून कसे आले ना? रमा म्हणाले ना घेऊन येते. मला तर हारले सुमीची भीतीच वाटायला लागले बघ. असं काही म्हणू नका, मला पण घाबरल्यासारखं व्हायला लागतं मग.
आले मग. रमा उशीर का ग झाला? अगं मामी काय सांगू, रिक्षाच मिळाली नाही बघ, म्हणून उशीर झाला. बरं, आता आलेत ना, राहू दे. बरं करायची का सुरुवात मग? हा हा हा. मला जरा बोलायचं होतं. 2 मिनिटं जरा. आज आमच्या दोघांच्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे. आमची मुलगी सुमी म्हणजे सुमन, तिचं लग्न आहे. आम्ही तुम्हाला निमंत्रण केलं, तुम्ही अगदी अगत्याने आलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. अगदी छोटेखानी समारंभ करणारे म्हणजे नवरा नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालतील आणि इतकं पटकन सगळं जमलंय ना, त्यामुळे तुमच्या मानपणात काही राहून गेलं तर आपलं घरचंच कार्य समजून माफी करा. देवाच्या साक्षीने तुमच्या आशीर्वादाने छोटी मालकन बाईसाहेबांच्या प्रयत्नाने हे लग्न जमते. इतके दिवस लेक माझी होती हो, तुमच्या पत्रात टाकते. काही चुकलं तिचं तर आई समजून माफी करा. सरला अगं, अजून लग्न नाही लागलं आणि तुझ्या डोळ्यात पाणी? रडू नकोस, इतका आनंदाचा क्षण आहे. अजिबात रडू नकोस. अरे बाप रे, आई लोके ठर, मी पहिल्यांदाच बघते तुला साडीमध्ये. मी आधी पहिल्यांदाच नेसली साडी. अरे वा आई, लुक एट द वे शी इज कॅरिंग हर साडी. मस्त छान दिसतेस. ए रमा, मला तुझ्याबरोबर सेल्फी काढायचा आहे. तेजू, सेल्फी नंतर, लग्न लागायला उशीर होतोय. गुरुजी, विधीला सुरुवात करा. मुलाला घेऊन या. चला. हॅलो. नाही, आज थोडा बिझी आहे. आज शेतावर यायला नाही जमणार. उद्या भेटूया का आपण? बर बर, हो चालेल, ठीक आहे. छोटे मालक, हे घ्या. मंगलाष्टका सुरू होतीये, याल तिथं. अक्षरांच्या ऐवजी फुलं? वय, अक्षता पायाखाली येतात, वाया जातात, म्हणून ही फुलं. छान आहे, तुमची कल्पना खूप छान आहे. थँक्यू. भाऊ, आता काय करायचं? फटक्याने काम नाही झालं तर झोडायचं, झोडून काम नाही झालं तर मोडायचं, मोडून काम नाही झालं तर जाळायचं. पण मला हवं तेच आणि तसंच करायचं. अहो अंकुश भाऊ, अहो आता इथे थांबून काय करता? चला की वर देवळात तुम्ही पण. आता इथपर्यंत आलाच आहात तर मग लग्न लावून जा सिमरनचं. तुम्ही खूप भाग्यवान आहात. देव प्रत्येकाला चूक सुधारण्याची संधी देत नाही. लग्नाचा मुहूर्त गाठला आहे सिमरननी. तुम्ही पण चला, या, लग्न लागेलच आता. शुभमंगल सावधान, स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं कुर्यात् सदा मंगलम. शुभमंगल सावधान.
तुम्ही निवांत भेटा मला, मग ऑर्गॅनिक शेतीविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो. हो चालेल चालेल. फोन आलाय, घेऊ का? घ्या घ्या. आलो. हॅलो. हा हे घ्या. तुमच्यामुळे लग्नाचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. तुम्ही मदत केली नसती तर कुणाच ठाऊक काय झालं असतं. तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने सिमरनला समजावलं आणि म्हणून आपण हे सगळं साध्य करू शकतो. अहो पण तुम्ही होता म्हणून. प्लीज आता तुम्ही पुन्हा थँक्यू म्हणू नका. जित्या, संसार कसा करावा ह्याच्या टिप्स तू देतोस. अहो दादा, मी कशाला टिप्स देऊ त्याला? उलट तोच मला टिप्स देतोय. आणि दादा, याने अजून आपल्याला सांगितलं नाही बरं का, आणि म्हणलं कुठं चाललंय ते. काय रे, कुठे जाणार आहेस निमुनला? अहो दादा, काही ठरलं असेल तर कसं सांगू? सगळं एवढा गडबडीत झालं ना. गडबडीत. दादा बघा बघा बघा, कसा कसा फुगा फुटलाय. ते गपरे. तू लाजतोयस? अहो नाही दादा. हनीमूनचा विषय काढला म्हणून लाजतोयस? अहो दादा, मी कुठे लाजतोय? अरे खरंच लाजतोय. ए बाबा, आमच्यात लाजतोयस. हनीमूनला गेल्यावर वहिनीसोबत लाजू नकोस म्हणजे झालं. अहो दादा, काय तुम्ही. सरला येतो आम्ही. जीवन गेला असतात तर. अगं लग्नाचे पेढे घेतले ना, आता काही नको. काही आमच्याकडनं चुकी झाली असेल तर माफी करायची. अगं काय बोलतेस, सगळं अगदी छान झालं. तुम्ही सगळे खुश आहात ना? तुमचे उपकाराचे. अजिबात असं काही बोलायचं नाही. हं? येतो आम्ही. तेजू, चला निघायचंय. हो आई, निघणारच आहे, पण आमचा मगाच तर सेल्फी बॅलन्स आहे ना. ठीक आहे, मी गाडी जवळ आहे. चालेल. येतो. स्माईल. आता पाऊट कर. म्हणजे? अगं म्हणजे फोटो काढताना चेहरा असा करायचा असतो. नाही जी, राहू दे. ए नाही ग, ट्राय कर ना, हल्ली फॅशन मध्ये. आता बोट असं कर. सुमे, ती तुझी बहीण आहे ना? हो. का ग? अगं काय सुंदर दिसते ग ती, एकदम मस्त. हो का? मग एक काम कर, तिचा फोटो काढ आणि मोबाईलला डीपी ठेव. नाही तर अजून एक कर, तिचा फोटोची फ्रेम कर आणि रोज सकाळी अगरबत्ती ओवाळ तिच्या फोटोला. कौतुक करते माझ्या जवळ तिचं. मैत्रीण तिची आहे का माझी आहे? तुम्ही
हे बघ छान आलेत ना फोटो. खरंच हो मस्त आलेत. तू छान दिसतेस म्हणून फोटो छान आलाय. चल मी येते. बाय बाय. अहो अंकुश भाऊ असं कुठे चाललात तुम्ही? तुम्ही हे असं गेलं तर आम्हाला चांगलं नाही वाटणार. लग्नाच्या 2 मिनिट आधी दिलेल्या आमंत्रणाचा मान ठेवून तुम्ही मुहूर्ताला हजर राहिलात. बरं वाटलं आम्हाला. पण जेवल्याशिवाय जाऊ नका. चला रे. हे घ्या बडीशोप. हात ओले आहेत. नेमका रुमालाच गाडीत विसरलोय. हे घ्या. नाही नको राहू द्या. अहो खरंच घ्या. अहो पण घ्या. थँक्स. घ्या. जेवण खूप छान झालं होतं. शिरा तुम्ही बनवला होता ना? बाय. पर तुम्हाला कसं कळलं? तुम्ही नेहमी घरी शिरा बनवता ना, त्यामुळे तुमच्या हातची चव लक्षात आहे. थँक्यू. ओके. सुमी, आपलं घर सोडून नवीन घरी जातेस. त्या घराला आपलंच कर. किती मोठी माणसं आहेत, त्यांना मान दे, लहानांना प्रेम दे. कसं असतं ना बाळा, नवीन सून असते ना, तिच्या हातामध्ये त्या घराचं भवितव्य असतं. जाण्यासारखी बागा बाळा, आमची आठवण ती हो. ताई, आता सिमरन ताई आपल्याकडे कधीच येणार नाही का ग? कोण म्हंटल असं? आपल्याला जेव्हा जेव्हा तिची आठवण येईल तेव्हा तिला घरी घेऊन यायचं. चालेल ना दाजी? हो. चला निघायला. जावई बाप सांभाळून घ्या माझ्या पोरी. मामा काहीच काळजी नको. येतो. काळजी नका करू.